मंडळी, बरेच दिवस झालं आमचं प्लॅनिंग चाललं होतं की कुठेतरी बाहेर जायचं. तर आज प्लॅन खऱ्या अर्थानं आता सक्सेस झालेला आहे आणि फायनली आम्ही चाललोय कोकणामध्ये. त्या गाडीत बसल्यानंतर आमची प्लेस ठरलेली आहे. आधी काय एवढं फिक्स नव्हतं, जायचं एवढं माहिती होतं. आता गाडीत बसल्यानंतर आमचं ठरलंय की तर हरणे बंदरला जायचं. तर मंडळी, जास्त वेळ न घालवता सुरू करूया आपल्या या प्रवासाला. खूप दिवसापासून प्लॅन करत असलेला आणि तब्बल 2 वर्षापासून फक्त चर्चेत असलेला आमचा ट्रिप प्लॅन आज प्रत्यक्षात येतोय. आम्ही 4 मित्र काम, जबाबदाऱ्या, बिझी शेड्यूल यात अडकलेलो, पण आज शेवटी तो दिवस आलाच. मित्रांनो, कराड चिपळूण रोड जो आहे, त्या रोडवरती तुम्ही जात असताना थोडीशी काळजी घ्या, कारण मध्ये मध्ये असे बॅड पॅच तुम्हाला येणार आहेत. सिमेंटचा रोड आहे, पण मध्ये मध्ये असे रफ रोड आहे, म्हणजे जिथं जिथं जॉईंट करण्याचे अजून बाकी आहे. आणि जिथं पूल वगैरे, ब्रिज वगैरे करायचं आहे, तर तिथं पण अशा रोडची कंडिशन थोडीशी खराबच आहे. उत्साहात प्रवासाला सुरुवात केली. सुमारे 4 ते 5 तासांचा प्रवास, पण कोकणचा रस्ता म्हणजे प्रवासाचा आनंदच वेगळा. प्रवासातला सगळ्यात सुंदर क्षण म्हणजे सूर्यास्त. सह्याद्रीच्या कुशीत मावळणारा सूर्य आणि खाली वाहणारी नदी, जिच्यावर सूर्यकिरणांचे सोनेरी रंग चमकत होते. तो क्षण शब्दात सांगणं कठीण आहे, तो स्वतः अनुभवायचाच असतो. जसजसे आपण कुंभार्ली घाटात प्रवेश केला, तसतसे नजारे बदलू लागले. एका मागोमाग एक वळणे, दाट झाडी, खोल दऱ्या आणि समोर पसरलेली सह्याद्रीची पर्वतरांग. खरंच हे नजारे खूप छान होते. हो, काही ठिकाणी रस्त्यांची अवस्था थोडी खराब होती, पण त्या छोट्या छोट्या अडचणी निसर्गाच्या सौंदर्यासमोर काहीच वाटल्या नाहीत. तर मित्रांनो, रात्रीचे 11 वाजलेत आणि आम्ही इथं कोकण इन म्हणून हॉटेल आहे. हरणे बंदरला जाताना जो रोड आहे, हरणे गाव जे आहे तिकडे जाताना जो रोड आहे, त्या रोडलाच लेफ्ट साईडला हे हॉटेल आहे. तर इथं आम्ही रूम बुक केलेली आहे. तर आता आम्ही इथं राहणार आहोत. अखेरीस दीर्घ प्रवासानंतर आम्ही पोहोचलो कोकण इन रिसॉर्टमध्ये. थकवा असूनही मन मात्र फ्रेश होतं. थोडा आराम, गप्पा आणि कोकणातल्या शांततेचा अनुभव घेत दिवस संपवला. तर मित्रांनो, दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे आणि सध्या मी या प्रॉपर्टीच्या समोर उभा आहे, ज्याचं नाव आहे कोकण इन. मी काल रात्री पण तुम्हाला दाखवलं होतं. रात्री काही एवढा जास्त चांगला व्ह्यू आला नव्हता, पण आता मात्र मी तुम्हाला दाखवते. मस्त प्रॉपर्टी आहे, छान झोप वगैरे लागली. या बाजूला हा डायनिंग हॉल, किचन वगैरे आहे, पण आता सध्या हे किचन चालू नाही असं सांगितलं आहे आम्हाला. इकडं पार्किंगचा परिसर आहे आणि पाठीमागं प्रॉपर्टी आहे. या बाजूला तुम्ही बघू शकता, हा रोड आहे, तिथं बोर्ड पण तुम्हाला दिसेल. हरणे बंदरला आम्ही आता चाललोय मच्छी घेण्यासाठी, आणि ती मच्छी घेऊन आपण बनवायला देणार आहे. आणि बनवल्यानंतर मग नंतर जेवण वगैरे करून मग थोडं आसपासचा परिसर पण फिरणार आहे. तर तो परिसर कोणकोणत्या ठिकाणी आता आम्ही जाणार आहे अजून काही फिक्स नाही. चला तर मित्रांनो, मच्छीची खरेदी करूया. तर मित्रांनो, आता आपण आलोय हरणे गावामध्ये, आणि गावामध्ये आतमधले जे रस्ते आहेत ते खूप अरुंद आहेत, त्याच्यामुळं थोडंसं ट्रॅफिक तुम्हाला भेटणार इथं. जर तुम्ही सॅटर्डे संडेला येत असाल तर जास्तच ट्रॅफिक भेटणार आहे तुम्हाला. तर मंडळी, आता मी आलेलो आहे हरणे बंदरवरती, आणि तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता, या बोटींमधून मासेमारी केली जाते खरं तर. आणि या बाजूला तुम्ही बघू शकता, इकडे या बाजूला फिशचं मार्केट आहे, आणि इकडं हे पक्षी बघू शकता तुम्ही. खास मी हे पक्षी दाखवण्यासाठी मी इथं आलो आहे. मला माहिती नाही यांचं नाव काय आहे, तुम्हाला माहिती असेल तर सांगा. तर हे पक्षी फार मोठ्या प्रमाणात इथं आलेत. मस्त किनारा. मी इथं थोडंसं आतमध्ये आलोय. आतमध्ये आल्यानंतर थोडी स्वच्छता आहे, पण बाहेर जर बघितलं तुम्ही, बाहेर थोडीशी कचरा आहे, म्हणजे कचरा व्यवस्थापन नाही झालेलं इथं.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आम्ही आलो हर्णे बंदरकडे. हर्णे बंदर हे ताज्या माशांच्या बाजारासाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे येताच वेगळाच माहोल जाणवतो. लिलाव, गडबड, आवाज आणि असंख्य प्रकारचे मासे. आम्ही जवळजवळ 1 तास पूर्ण मार्केट फिरलो. मासे कसे विकले जातात, कसे वर्गीकरण केलं जातं आणि इथून हे मासे पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये कसे जातात, हे सगळं प्रत्यक्ष पाहायला मिळालं. तर हा पूर्ण सगळा वाटा जो आहे तो 1500 रुपयाला घेतलेला आहे. मच्छी साफ करण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे मोजावे लागणार आहेत. तुम्ही जर मच्छी घेणार असाल आणि मच्छी तुम्हाला घरी घेऊन जायचं असेल तर इथं तुम्हाला असे बॉक्स पण मिळतील. त्याच्यामध्ये बर्फ, मासे वगैरे टाकून तुम्ही घरी पण घेऊन जाऊ शकता. तर मंडळी, आता आम्ही मच्छी खरेदी केलेली आहे आणि इथं हर्णे बंदरवरती आल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे इथं कचरा भरपूर आहे. राव, इथं कचरा आहे ना, म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन अजिबातच नाही. एवढे पर्यटक इथं येतात आणि किती वर्ष झाली पर्यटक इथं येत आहेत. तर कमीत कमी पर्यटकांना त्या गोष्टी ठीक आहेत. पर्यटकांनी जरी घाण केली असेल तर ती साफसफाई करण्याचं काम कोणाचं आहे? इथल्या प्रशासनाचं आहे. तर त्याच्यामुळे या इथल्या प्रशासनाने इथला जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवण्याचं त्यांचं परम कर्तव्य आहे म्हटलं तरी काय हरकत नाही. तर चला आता आपण मच्छी बनवायला देऊया. 4.5 किलो झाले का आपलं? हो. तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे. आता आम्ही हर्णे बंदरमध्ये होतो. हर्णे बंदरमधून मच्छी वगैरे घेतली. मच्छी घेतल्यानंतर आम्ही मच्छी बनवायला दिली साईराज हॉटेलमध्ये आणि आम्ही आता आलेलो आहे पाळंदे बीचवरती. इकडे तुम्ही बघू शकताय समोर सगळी लोक एन्जॉय करताना दिसतील. वेगवेगळ्या राईड्स इथं आहेत. बनाना राईड असेल, हे काय ड्रॅगन राईड नवीन आलेले, भरपूर काही आहे. ॲक्टिव्हिटीज भरपूर करू शकता तुम्ही इकडं. फॅमिलीसाठी बेस्ट ठिकाण आहे मित्रांनो हे. तर मित्रांनो, इथं आपण थोडे ड्रोन शॉट घेणार आहे. तर मी ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो की हा बीच कसा आहे नेमका. चला. लफतफा, कोळंबीचा लफतफा. हे सूप हे वेगळंच आहे मित्रांनो. हे बघा ना, क्वालिटी बघा याची मस्त. एक बाईट घेऊन सांगतो तुम्हाला कसं आहे. गरम आहे जास्त. अप्रतिम, शब्दात सांगू नाही शकत. खतरनाक. बांगडा होता
हा ट्राय केला आहे मी. आता सुरमई आहे, लहान सुरमई आहे पण टेस्टला एकदम बेस्ट असणार आहे. तर आता मी एक टेस्ट करतो यातला एक पीस. मस्त. जबरदस्त, अप्रतिम. जेवणानंतर थोडा आराम करून मग परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. ही ट्रिप आम्हाला एक गोष्ट शिकवून गेली, वेळ काढला तर आयुष्यातले सर्वात सुंदर क्षण अनुभवता येतात. मित्रांनो, तुम्हालाही असा अचानक प्लॅन करून कोकणात यायचं असेल तर हर्णे बंदर आणि दापोली नक्कीच तुमच्या यादीत ठेवा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.